सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज फायनली मकर संक्रांती आणि आता मस्त म्हणजे दिवस तर खूप चांगला झाला आहे बघा. सुरुवात किती मस्त आहे बा, एकदम भारी दिसतंय नाही का. व्ह्यू एक नंबर दिसतंय. ह्याच कोणी पतंग अजून दिसत तर नाही, पण थोड्या दिसत सुरुवात तर नाही अजून पतंगीची, बट बघू. आणि एक नंबर आहे गाईज, एकदम सूर्यवीर त्याची किरण दिसते का तुम्हाला? बघा एक नंबर दिसतंय सीन तो. तर बघू, माझी अजून आंघोळ बाकी आहे. आता मी उठलो थोड्या वेळ आधी, आता जवळपास 7:30 झाले. आता आंघोळ करतो फटाफटमध्ये, दूध वाटून येतो आणि त्याच्यानंतर बघू मग कल्पिसांची गच्ची वगैरे किंवा दोन ते ठिकाणी जाऊ. चल आंघोळ करूया. काय मावने खाते काहीच 4 डोस खात होतं आणि तिकडे एक मांजर आली नाही का, तिथं बसलेली बघा, दिसत असं. ती वाट पाहते की काहीतरी खायला द्यावा. तिला टोस्ट दिला आहे, पण मग टोस्ट नाही खाते ती, हा ना? टोस्ट खाते का बुबू? नाही खात ना. टोस्ट नाही खाते ती, त्याच्यामुळं. टोस्ट म्हणजे बटर आहे, पण ती खात नाही. दूध नेमकी संपलं आहे आमचं, मग आता दूध पण नाही तिला द्यायला. काय करू मग तिला? असंच बसून ठेवू का काय खायला देऊ? मग खायला पोळी पण नाही ना आहे. कसं करती? असं करती? माऊला म्हणा माऊ. मी जेव्हा करतो मग जातो. हा ओके ठीक आहे. बाय बाय कर. बाय बाय. काय म्हणतो परत परत? काय? सो गाईज, आता वाजले 4:45 आणि मी मागाशी गेलो होतो गच्चीवर, पण तेव्हा एवढे काय करते नव्हते. आणि आज यावर्षी काय एवढ्या असं पतंगी दिसत नाही मला. पण आता हळूहळू बघू, जसं संध्याकाळ होईल तसं पतंगी वाढतील अशी अपेक्षा आहे मला. सो जाऊन बघूया आता, गच्चीवर जाऊया मस्त की. पोरं आलेले सगळे, साल्लाचे मित्र वगैरे जे असे वगैरे, शिरीन वगैरे सगळे. फक्त कल्पेश नाही, कल्पेश मामा ते त्याच्या मावशीच्या गच्चीवर गेला असेल. पण बघू ते आता गच्चीवर जाऊन गच कळेल कोण कोणचे असतं, कारण मागाशी तर नव्हतं. पण आता जाऊन बघू. चला पटकन जाऊया. फायनली शिरीन आता पतंग उडवते. कुठे शिरीनची पतंग? पण अरे इथंच शिरीन. काय तुला उडवता येते का नाही? स्वतःकडनं एक पतंग उडली गाडीकडे उडत आली. उचल उचल. इथंच पतंग शिरीनकडनं काहीच होत नाही. मला वाटलं होतं तरी, तेव्हा निश्चय हात हलवतोय. पतंग आली परत इकडंच. रिॲक्शन पहा ना, जस का नाही का एकदम डीलमध्ये पतंग आहे. 10-15 डील त्याच्यामध्ये पतंग अडकले आणि शिरीन एकदम प्रोफेशनल लक्ष देऊन बघतोय असं. शिरीनला चॅलेंज दिलेलं आहे एक लहान पोराने, तो पण देवेंद्र. आता शिरीनच्या मनात असं वाटतं की ते भीतीचं शिरीनच्या मनात भयचं वातावरण निर्माण झालंय. ढील दे उडत होते तिला, गेली हो कशी तरी वरती. तिकडं दुसरा प्लेअर तयार झालेला आहे पतंग घेऊन, ते बघा एकदम पुरेपूर काटकसर करून. आणि शिरीनची पतंग आता लग बघित आहे. आणि आपल्याला ही जी पतंग आहे तीच उडवायला द्यायची आहे सोमला. सोम घे तुझी पतंग. दे रे सोमला, दे रे पतंग उडवायला पटकन. अडकली होती झाडामध्ये. अर्धे ना त्याला, दे ना. फायनली पतंग पोचली आपली इथं ढगात. आणि आता त्याची पतंगीची दर आलेली आहे सोमच्या हातात. अच्छा. हे बघा, हाच तो सोम आहे ज्याच्यासाठी आपण एवढे काबड कष्ट घेत होतो. त्याचं काही फळ आहे का म्हणा आपलं?
आता पेजला नेमकी पतंग आलेली आहे, तुम्हाला दिसत नसेल बट बघा थोडंसं झूममध्ये आहे बघा. या 2 पतंगीमध्ये नेमकी विषय असा आहे गाईज, बाकीच्यांचा पांडा मांजा आहे ना आपला नॉयलॉन आहे. त्याच्यामुळे काय होतं टेक्टाच कट होतीये आपली. बघू आता थोड्या वेळाने. आता माझी प्लॅनिंग आहे, छोटा मुलगा आहे ना त्याची पतंग कापतो आता. कोण छोटा पोरगा याची आता त्याची वाले आता पतंग कापतो ना रे ती. कोणती पतंग आहे तुझी दाखव ना. तर गाईस देवेंद्रचा प्लॅन फुल रेडी आहे आणि आपला लहान पोरगा हा होता तो. सॉरी हा त्याची पतंग कापल्या जाणार आहे. तर बघू नेमकी त्याच्या पण पांडा आहे याच्या पण पांडा आहे. काय रे काय झालं. कट झाली कस काय. कोणी पेज घेतला होता. तू नव्हता घेतला. चल अरे इथले इथं काढताच गेली. हा का काय यार काय दुर्दैव आहे शिरींच्या हातात पतंग आली म्हणजे मग सोम काय तुझ्यामुळे आपली एक पतंग गेली. आपला दुसरा कॉम्पिटिटर इथं अजून माझ्याच काढून राहिला. काय कधी पतंग उडवणार आहे. कल्पेश नाही दिसत. कल्पेशचा काय विषय पुढे वाटतं माझ्या दादाकडे हा त्याच्या भावाकडे पण तिकडे काय चिवटं दिसत नाही. एक तर काय ना काहीच इथं आहे ना म्हणजे एवढ्या प्रमाणात माझेच म्हणजे बघा आता हा एक जण उडवतोय. हा समोर दिसतोय संकेत. हा त्या साईडला अजून 2-3 जण असे सगळे मिळून उडवताय ना. त्याच्यामुळे पतंग उडवली का डायरेक्ट चिव येऊन जाते. आता इकडं पतंग तेवढं नाही पण तरी सुद्धा इथले त्याला गर्दी होऊन गेली ना. त्याच्यामुळं मग उडवायला पण प्रॉब्लेम येतोय खूप. सोमला आता पतंग एकदम आपण हवेत होती तेव्हा उडवायला दिली. ते खुश झालंय की नाही सोम पण खुश आहे. आता एक लास्टची पतंग उडव आणि आपली अजून जी थोडीशी गँग आहे ना ती त्या गच्ची हे बघा. ते बघा हे बघा इथं गँग ते बघा ते दिसतं ना बघा. हातकडे हा हात करता बा तेच आहे. ते इथं नीट दिसत नसेल पण मग आहे बघू. पाण्याला यायचं कल्पेश आलेला आहे. ती पण देवेंद्रची पतंग उडवायला. आता बघू काय होतं त्याला येते का नाही उडवता. ते बघा इथं या दोघांमध्येच पेज लागून गेला इथल्या इथं. ते बघा ही कल्पेशची पतंग आहे आणि ती संकेतची तिकडे वाटतं वरती. हे बघा चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. अरे कल्पेश त्यांनी मांजा तोडलाय पण. अरे कल्पेश मांजा तुटलाय. गेली काय कल्पेशची पतंग गेली. काहीच आपली पतंग तर पूर्ण रस्त्यातच फाटून गेली. आवडता उडताय बघा काय अवस्था झाली वाईट. A few moments later. फायनल गाईज आता डायरेक्ट घरी आलो आहे. आता मी जवळपास 7. ॲक्च्युली काय ना मध्ये शिरींचं काम होतं. ती पंचपात्री आणायला गेलो होतो आम्ही. तर त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. जवळपास म्हणजे अर्धा नाही 1-1.5 तास तिकडेच गेला. मग त्याच्यामुळे ना तिथं ब्लॉग पण नाही काढता आला. आणि इथं आता काही म्हणजे पतंग तर लांबच राहून गेली. जेवढे आपण सीन झाले तेवढेच होऊन गेले. बाकीचं पुढचं थोडीशी एंडिंग थोडीशी नाही करता आली. सो त्याच्यासाठी सॉरी गाईज. आणि की भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण आत्ता माझ्याकडे पण टाईम नाही. मी चालला होतो दूध वाटायला. हो भेटूया असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.